आनंद, उत्साह, एक नवी सुरुवात, नवी स्वप्न, आपले नवे संकल्प आणि आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होणे म्हणजेच चैत्र गुढीपाडवा. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवसापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. असं म्हणतात की याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. तर नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. यावर्षी आपल्याला गुढीपाडवा कधी आहे आणि गुढी किती वाजता उभा करायची आहे आपल्याला, आणि गुढीला कोणते शुभ रंगाची साडी नेसवावी हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. यावर्षी गुढीपाडवा गुरुवार 19 मार्च 2026 रोजी आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा सण साजरा होत असतो. या दिवसापासून नववर्षाची व चैत्र नवरात्राची सुरुवात होते. तर बघा, 19 मार्चला सकाळी गुढी उभा करण्यासाठी आपल्याला 7 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंतचा वेळ आहे. गुढी उभा करण्यासाठीची ही शुभ वेळ आहे आणि त्या अगोदर 6:52 अमावस्या आहे. त्यामुळे आपल्याला अमावस्या संपल्यानंतर 7 वाजायच्या पुढेच आपल्याला गुढी उभा करायची आहे. तर आता आपण पाहूया की गुढीला कोणत्या कलरची साडी नेसवायची आहे. जर तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर तुम्ही अवश्य केशरी रंगाची साडी गुढीला नेसवावी, कारण केशरी रंग हा शक्तीचं, अध्यात्माचं आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं. भगवा कलर बघा विजयाचं प्रतीक आहे. जर तुमच्याकडे भगव्या कलरची साडी असेल तर तुम्ही अवश्य नेसवा. नसेल तर ब्लाऊज पीस जरी असेल तरी पण चालतो, किंवा शॉल असेल तरी शॉलसुद्धा चालते. दुसरा रंग म्हणजे पिवळा रंग. आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतो पिवळा रंग. गुढीपाडव्याला पिवळ्या रंगाची साडी असेल तर अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची जर साडी असेल, नवीन साडी आपल्याला गुढीला नेसवताना ही नवीन असावी, धुतलेली नसावी, आपण वापरलेली नसावी, नवीन असावी. जी गेल्या वर्षी गुढीला घातलेली असेल तरी चालेल, किंवा न वापरलेली, न धुतलेली अशी साडी आपल्याला नेसवायची आहे गुढीला. त्यानंतर बघा लाल रंग. लाल रंग हा सौभाग्य, मांगल्य आणि उत्सवाचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर ते शक्तीचं प्रतीक पण मानलं जातं. त्यामुळे जर तुमच्याकडे लाल कलरची पण असेल तर तुम्ही लाल कलरची पण साडी गुढीला नेसवू शकता. लाल रंग म्हणजे शक्ती, सामर्थ्य दर्शवतो. त्यामुळे लाल रंगाची साडी असेल तर ती पण शुभ कलर मानला जातो. त्यानंतर बघा हिरवा रंग. जर तुमच्याकडे हिरवा रंग असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची पण साडी अवश्य गुढीला नेसवू शकता. हिरवा रंग हा नवीन सुरुवातीचं प्रतीक मानला जातो. कोणत्याही गोष्टीची जेव्हा आपण सुरुवात करतो, कोणतीही महत्त्वाची गोष्ट असेल तेव्हा हिरवा रंग अत्यंत शुभ मानला जातो. तो शांततेचा प्रतीक आहे, निसर्गाचा रंग आहे, मनाला शांतता देणारा कलर आहे. त्यामुळे हिरवा रंग पण खूप शुभ आहे. त्यानंतर आकाशी रंगाची साडी पण खूप शुभ आहे. तुम्ही ते पण कलर गुढीला वापरू शकता. शांतता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे आकाशी रंग म्हणजे. आकाशी रंग म्हणजे प्रसन्नता दर्शवितो. एकदम आपल्याला बघा त्या कलरकडे पाहिल्यानंतर लाईट कलर आहे, एकदम डोळ्याला सुख देणारा आहे, शांतता आणि प्रसन्नता दर्शवितो हा कलर. तसंच नवीन सुरुवात करण्यासाठी पण हा कलर योग्य आहे. अजून म्हटलं तर आपण ब्ल्यू कलरची साडी नेसवू शकतो गुढीला, पिंक कलरची नेसवू शकतो, किंवा पांढऱ्या कलरची साडी नेसवू शकतो. असे सगळे कलर शुभ आहेत. कोणताही कलर चालत नाही असं नाही. पांढऱ्या कलरची साडीसुद्धा गुढीला चालते. फक्त आपल्याला ब्लॅक कलर वर्ज आहे. गुढीला म्हणा किंवा कोणतेही सण असो, कोणतीही नवीन सुरुवात असो, कोणतीही पूजा असो, हिंदू धर्मामध्ये ब्लॅक कलर बघा अशा वेळेस वर्ज केलेला आहे. त्यामुळे ब्लॅक कलरची साडी आपल्याला गुढीला नेसवायची नाही, आणि आपण स्वतःही त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्लॅक कलरची साडी नाही वापरायची. गुढीपाडव्याला आपल्याला आनंद, उत्साह साजरा करायचा असतो, नवीन सुरुवात करायची असते. त्यामुळे आपल्याला ब्लॅक कलर वर्ज करून दुसरे शुभ कलर घालायचे आहेत. आपल्याला मराठी नवीन वर्षाची सुरुवात आनंदात, उत्साहात करायची आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.